अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र अध्याय 12. श्री संत घोलप रामदर्शनम म्हणजे श्री साईबाबांचे श्री संत घोलप स्वामी व श्री रामचंद्र प्रभू यांच्या रूपाने दर्शन देणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे सद्गुरू साईनाथा, तुझा जय जयकार असो. तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. कुठल्याही विकाराशिवायची आत्मस्वरूपात सतत एकरूप झालेली तुझी अवस्था आहे. तुला शरण आलेल्या माझ्यावर तू कृपा कर. तू सत्य, ज्ञान व आनंदयुक्त सुख संतोषाचा साठा संसार रूपी वणव्यात होरपळून निघालेल्या दुःखी जनांना सौख्य मिळवून देणारा, तू अद्वैताचा उपदेश करून मंदबुद्धीच्या लोकांची द्वैताची आवड घालवून देतोस. हे आकाश जसे सर्व ठिकाणी पूर्ण भरून पसरलेले आहे, तसेच तुझे स्वरूप मनात रेखाटून ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते खासे भाग्यवान होत. साधूंचे संरक्षण व्हावे, असाधूंचा मुळासकट संहार व्हावा, याकरिताच ईश्वराचा अवतार असतो. परंतु संत यापेक्षा वेगळे असतात. एक मोठा, एक हलका याची त्यांना जाणीव नसते. दोन्ही त्यांना सारखेच असतात. ईश्वरापेक्षा संत मोठे, कारण असाधूंनाच म्हणजे वाईट विचारांच्या कुप्रवृत्तीच्या व्यक्तींनाच ते आधी मार्गाला लावतात. संत दीन दुबळ्यांसाठी त्यांचे मन तिळतिळ तुटते आणि प्रेमाने दाटून येते. संसाररूपी सागराचे हे अगस्ती ऋषी आहेत. अज्ञानरूपी अंधकाराचे हे सूर्य आहेत. परमात्म्याची येथेच वस्ती आहे. खरे पाहता हे त्याच्यापासून वेगळे नाहीतच. अशा संतांपैकी एक हा माझा साई भक्तांकरता येथे अवतरला आहे. जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्याच्या वैभवाने सुशोभित असा तो मूर्तिमंत ज्ञानदेवच आहे. त्याचे सर्व प्राणीमात्रांवर प्रेम होते. इतर गोष्टींकडे मुळीच ओढ नव्हती. एका ठिकाणी आसक्ती किंवा दुसऱ्या ठिकाणी विरक्ती असली तरी त्याची सर्व ठिकाणी शत्रुत्वाच्या शिवायची निपक्षपाताशिवायची भावना होती. त्याला कोठेही शत्रुत्वाची किंवा मित्रत्वाची भावना नव्हती. त्याला दरिद्री व श्रीमंत सारखेच होते. असा हा महानुभाव साई. महानुभाव म्हणजे विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ महात्मा. महानुभाव साई. असा हा महानुभाव साई. त्याचे महात्म्य आता ऐका. संत आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या आकर्षणामुळे आपल्या पुण्याचा साठा खर्च करतात. म्हणजे संतांकडे भक्तांच्या प्रेमापोटी जे पुण्य जमलेलं असतं ते संत आपल्याकडचं पुण्य साठा संचित खर्च करतात. कोणाच्या कल्याणासाठी? भक्तांच्या कल्याणासाठी. पर्वत किंवा दऱ्या यांची अडचण न पाहता भक्तांकरता उडी टाकतात. एक अडाणी म्हणून परमार्थ कशाशी खातात हे न समजणारे स्त्री, पुत्र व धन यात आसक्त होतात. ती बिचारी अजाण म्हणून त्यांना क्षमा करा. अशी नेणती साधी भाबडी, नेणती म्हणजे काही न समजणारी साधी भाबडी, त्यांना देव कृपा करून प्रेमाने जवळ घेईल. परंतु देवापासून दूर होऊन देवाला जे पाठमोरे असतात त्यांचा ताठा त्यांना पोळत असतो. अज्ञानी माणसाची कीव येऊन एखादा संत त्याच्यावर प्रेम करेल आणि त्या माणसाचाही बेधडक विश्वास बसेल. ज्ञानाचा दिमाग मात्र व्यर्थ असतो. स्वतःला विद्वान समजणारे मूर्ख बुद्धीचे लोक कोरड्या अभिमानाने उगीचच फुगतात. भक्तिमार्गाचा तिरस्कार करतात. त्यांची संगत आपल्याला नको. तसेच वर्णसंकर बंड नको आणि वर्णाभिमान थोतांडही नको. वर्ण व आश्रम यांचे काटेकोरपणे नियम पाळणारे गर्विष्ठ इसम होऊ नका. तसेच वेदांना न मानणारे ढोंगी पंडितही होऊ नका. ज्यांनी वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद
आणि वेदांग म्हणजे वेदांचेच भाग म्हणून गणले गेलेले शास्त्र अर्थात उपवेद, याची 6 अंगे म्हणजे 6 भाग आहेत, 6 वेदांग आहेत. शिक्षा हे वेदांग, काव्य हे वेदांग, व्याकरण हे वेदांग, छंद हे वेदांग, ज्योतिष हे एक वेदांग आणि नियुक्त हे एक वेदांग. असा ज्यांनी वेद, 4 वेद आणि 6 वेदांग यांचा सखोल अभ्यास केलेला आहे, परंतु ज्ञानाच्या गर्वाने जे माजलेले आहेत ते भक्तिमार्गाच्या आड येतात, त्यांची धडगत दिसत नाही. अज्ञानी माणूस श्रद्धेच्या बळावर संसाराला भीतीचे संकट पार करून जाईल, परंतु संसाराच्या भीतीचे संकट पार करून जाईल. अज्ञानी माणूस श्रद्धेच्या बळावर, फक्त श्रद्धेच्या बळावर संसाराच्या भीतीचे संकट पार करून जाईल, परंतु या शास्त्र पंडितांचा पेच कधीच कोणाला सोडवता येणार नाही. संतांच्या पायी विश्वास ठेवला तर अज्ञानी माणसांचे अज्ञान दूर होईल आणि ज्ञानाचा अभिमान असलेल्या माणसांचा संशयाचा त्रास राहणार नाही आणि त्यांच्या हृदयात चांगल्या मनोवृत्ती उत्पन्न होतील. असो, एकदा सुदैवाच्या क्रमानुसार कशी विचित्र गोष्ट घडली पहा. एका कर्मठाच्या नशिबी साईंची अलभ्य भेट होती. त्याचा बेत वेगळा होता, परंतु योगायोग निराळाच होता. त्यामुळे शिर्डीचा लाभ घडला आणि आपल्या गुरुचे दर्शन घडले. ते गुरुचा महिमा दर्शवणारे, रसाळ, अगत्याचे आणि गुरुभक्तांना प्रेमाचा अनुभव देणारे कथानक आता ऐका. एकदा क्षेत्र नाशिक येथील रहिवासी मुळे आडनावाचे, मुळे हे आडनाव होतं, मुळे आडनावाचे कर्मठ सोवळे व अग्निहोत्री आपल्या पूर्वपुण्याईच्या बळाने शिर्डीस आले. असले बळ गाठी असल्याशिवाय शिर्डीत कोणीही एक पळ सुद्धा थांबू शकत नव्हते. कोणाचा निश्चय कितीही पक्का असला तरी बाबांच्या पुढे त्याची खटपट चालत नसे. कोणी म्हणेल मी जाईन आणि मन मानेल तोवर तेथे राहीन, तर हे त्याच्या हाती नसे. तो सर्व प्रकारे पराधीन असे. मी म्हणता व निश्चय करता कित्येक असे थकले. साई स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारी देवता, त्यापुढे इतरांचा अहंकार गळून जात असे. आपली पाळी आल्याशिवाय बाबांना आपले स्मरण होत नसे, त्यांचे गुणवर्णन कानांवर पडत नसे. मग दर्शन घेण्याची स्फूर्ती मनात कोठून येणार? साई समर्थांच्या दर्शनाला जावे अशी कित्येकांची इच्छा असून त्यांना साईंच्या निर्वाणापर्यंत योगच आला नाही. पुढे जाऊ जाऊ म्हणता चेंगटपणा आडवा येऊन, म्हणजे धरसोडपणा, दुर्लक्षपणा भक्तांचा किंवा भाविकांचा किंवा माणसांचा, स्वतःचा काहीतरी टाळाटाळीचा प्रकार आडवा येऊन ते शिर्डीला येता येता राहिले आणि बाबाही निधन पावले. आज उद्या करीत राहिले आणि शेवटी प्रत्यक्ष भेटीला मुकले. अशा प्रकारे त्यांचे दर्शन घेणे राहूनच गेले आणि पश्चाताप पावले. अशांची जी भूक राहिली त्यांनी विश्वास ठेवून व आदरपूर्वक या कथा ऐकल्या तर त्यांची दुधाची तहान ताकाने भागेल. बरे, भाग्याने जे कोणी गेले आणि दर्शनाने व चरणस्पर्शाने मनात समाधान पावले ते काय तेथेच मनसोक्त राहिले? नाही, बाबांनी ठेवले पाहिजे ना. बाबांनी त्यांना तिथे ठेवलं पाहिजे, शिर्डीत त्यांच्याजवळ भक्तांना. आपल्या पायी कोणी जाऊ शकत नव्हते. राहू म्हणता कोणाला राहता येत नव्हते. आज्ञा होईल त्यानेच राहावे आणि जा म्हणतील त्याने परत जावे. एकदा काका महाजनी हे मुंबईचे शेठ धरमसी जेठाभाई यांच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. मुंबईहून शिर्डीला गेले होते. तेथे 1 आठवडा राहून मग परतावे असे त्यांच्या मनात होते. चावडी सुंदर शृंगारून बाबांसमोर पाळणा टांगून भक्तजन कृष्ण जन्माचा उत्सव करत आणि आनंदाने नाचत असत. गोकुळ अष्टमीचा समारंभ आनंदाने डोळ्यांनी पाहावा आणि म्हणून ही मौजेची वेळ साधून काका शिर्डीत आले होते. परंतु सुरुवातीलाच बाबांच्या दर्शनाला जाताच बाबांनी त्यांना विचारले की आपल्या घरी परत केव्हा जाणार? काका मनात आश्चर्यचकित झाले की भेटल्याबरोबरच का हा प्रश्न.
त्यांच्या मनात तर शिर्डीमध्ये 8 दिवस राहायचे होते. बाबांनीच स्वतः जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा काकांना उत्तर देणे भागच होते, परंतु ते देखील जणू काय बाबांनीच सुचवले म्हणून काकांनी योग्य तेच उत्तर दिले. बाबा जेव्हा आज्ञा देतील तेव्हा आपल्या घरी परत जाईन, असं काकांनी उत्तर दिलं साईंना. काकांकडून उलट उत्तर येताच बाबा म्हणाले, उद्याच जा ना. काकांनी ती आज्ञा शिर वाकवून नम्रपणे मान्य केली आणि बाबांना नमस्कार करून गोकुळ अष्टमी सारखा सण असूनही त्याच दिवशी प्रयाण केले. पुढे ते गावी पोहोचले आणि पेढीवर जाऊन पाहतात तो मालक काका केव्हा परत येईल याची वाट पाहत होते. म्हणजे काकांचे जे मालक असतील ते त्यांची वाट पाहत होते कामासाठी. मुनीम एकाएकी आजारी पडल्याने, मुनीम म्हणजे हिशोब वगैरे करणारा जो अकाउंटंटच समजा, तर तो आजारी पडल्याने मालक म्हणजे जो बॉस असेल त्याला काकांची जरुरी होती. म्हणून त्यांनी काकांना लगेच परत यावे याकरता शिर्डी येथे पत्र धाडले होते. काका शिर्डीहून निघाल्यानंतर टपालवाल्याने तेथे तपास करून ते पत्र परत पाठवले आणि काकांना ते घरी मिळाले. नंतर तेथे तेच याच्या उलट पहा आणि ही लहानशी दुसरी गोष्ट ऐका. भक्तांना आपले कल्याण कशात आहे हे कळत नसे, परंतु बाबा स्पष्टपणे ते जाणत असत. एकदा नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ नावाचे प्रख्यात वकील व बाबांचे प्रेमळ भक्त बाबांचे फक्त दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आले. यांच्या मनात बाबांचे उभ्या उभ्या दर्शन घ्यावे, चरण वंदावे आणि उदी व आशीर्वाद घेऊन परत जावे असे होते. गावी परत जाताना त्यांना निफाड गावी उतरायचे होते. तेथे एका मुकदम्यासाठी म्हणजे कोर्टामधल्या केससाठी त्यांना जाणे आवश्यक होते. त्यांचा जरी असा बेत होता तरी बाबांना योग्य व अयोग्य काय ते ठाऊक होते. धुमाळ परत जाण्याची आज्ञा मागत, परंतु बाबा ती देत नसत. अशा प्रकारे बाबांनी आठवडाभर ठेवून घेतले आणि आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले, म्हणजे परवानगी नाकारली की जाऊ शकता बुवा तुम्ही तुमच्या गावाला, असं साईबाबा म्हणाले नाहीत. जाऊ नाही दिलं साईंनी, परंतु बाबा ती परवानगी देत नसत. अशा प्रकारे बाबांनी आठवडाभर ठेवून घेतले आणि आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले. खटल्याच्या सुनावणीचे लांबणीवर पडले आणि नेमलेल्या 3 तारखाही तशाच गेल्या. आठवडा संपल्यावरही काही दिवस बाबांनी धुमाळांना ठेवून घेतले. इकडे खटल्याच्या म्हणजे कोर्टाच्या केसच्या दिवशीच न्यायाधीशाला बरे नसायचे. जन्मात कधीही ठाऊक नाही असा सहन करण्यास कठीण पोटशूळ म्हणजे पोटदुखी, पोटामध्ये जे दुखणं असतं ते दुखणं उठत असे. खटला आपोआप पुढे ढकलला जात असे, कारण की न्यायाधीशच नाही, न्यायाधीश आजारी, त्यामुळे न्यायाधीश स्वतःच खटला पुढे ढकलतोय तारीख. जन्मात कधीही ठाऊक नाही असा सहन करण्यास कठीण पोटशूळ पोटात उठत असे न्यायाधीशाच्या. खटला आपोआप पुढे ढकलला जात असे आणि ती वेळ चांगल्या कामी उपयोगी पडत असे. असो, यामुळे धुमाळांना साईबाबांचा सहवास लाभला. पक्षकाराची काळजी मिटली, म्हणजे त्यांच्या बाजूने जो वकील होता त्याची काळजी मिटली आणि साईबाबांवर विश्वास ठेवल्यामुळे धडपड केल्याशिवाय सर्व काही धुमाळांचे घडून आले. पुढे मग योग्य वेळी बाबांनी धुमाळांना आज्ञा दिली आणि सर्व कामे यथास्थित पार पडली. खरेच बाबांची लीला अपूर्व आहे. खटला 4 महिने चालला आणि 4 न्यायाधीश झाले, परंतु शेवटी यश आले आणि आरोपी निर्दोष सुटला, म्हणजे धुमाकूळ किंवा त्यांच्या साईडचा. एकदा एक भक्तश्रेष्ठ नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नीची बाबांनी कशी बाजू घेतली तो प्रकार ऐका. नानासाहेब निमोण गावाचे वतनदार होते. सरकारकडे त्यांचे मोठे वजन होते, म्हणजे मानपान होता ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये, आणि त्यांच्याकडे न्यायाधीशाचा कारभार सोपवलेला होता. माधवरावांचे ते ज्येष्ठ चुलत बंधू होते व वयोवृद्ध असल्याने सर्वांना अतिपूज्य होते. त्यांची पत्नीही मोठी एकनिष्ठ होती
आणि दोघांचेही साईच हे दैवत होते. आपला वतनी गाव सोडून दोघांनीही शिर्डीत मुक्काम केला होता आणि साई चरणी श्रद्धा ठेवून सुखाने दिवस कंठत होते. सूर्योदयापूर्वी उठून पहाटे स्नान करून देवपूजा आटोपून नेहमी काकड आरती करण्याकरता ते दोघे चावडीत येत असत. पुढे नानासाहेब आपली स्तोत्रे म्हणत बाबांपाशीच मशिदीत राहत आणि संध्याकाळ होईपर्यंत तेथेच बाबांच्या सेवेत चूर असत. बाबांना लेंडी बागेवर नेत असत, मशिदीत परतही आणून ठेवीत असत आणि पडेल ती सर्व प्रेमपूर्वक ती सेवा, जी पडेल ती सेवा, कोणतीही सेवा प्रेमपूर्ण मनाने करत असत. त्यांची पत्नी जी बाई आहे ती सुद्धा आपल्याकडून करवेल तेवढी बाबांची चाकरी दिवसभर तेथेच मोठ्या प्रेमाने करत असे. फक्त स्नानपान करायला म्हणजे आंघोळ वगैरे करायला आणि आवरायला, स्वयंपाक जेवणखाण करायला म्हणजे अन्न शिजवणं वगैरे, स्वयंपाक करण्याचं काम, वाढणं वगैरे याचं काम करायला किंवा रात्री झोपायला आपल्या मुक्कामी ती जात असे. बाकी राहिलेला सर्व काळ दुपार तिपार म्हणजे तिसरा प्रहर, तिपार म्हणजे ती पार, तिसरा प्रहर म्हणजे दुपार नंतरची उत्तर दुपार असं म्हणू आपण, संध्याकाळच्या आधीचा उतरत्या उन्हाचा काळ. तर दुपार तिपार, सांज सकाळ म्हणजे संध्याकाळ पण, संध्याकाळच्या आधीची तिपार पण, त्याच्या आधीचं दुपार पण आणि त्याच्या आधीची सकाळ पण, हे प्रेमळ जोडपे बाबांच्या जवळ राहून घालवित असे. तर निमोणकर असो, या दोघांच्या सेवेचे वर्णन करू लागले तर ग्रंथ फारच लांबेल असं लेखक म्हणतायत. म्हणून वर सुरुवात केलेल्या विषयापुरताच भाग आता ऐकवतो. बेलापूर येथे मुलगा थोडा आजारी असल्याने नानासाहेबांच्या पत्नीला तेथे जायचे होते आणि पतीच्या संमतीने म्हणजे हजबंड्स विश, त्यांच्या पतीच्या मर्जीने तेथे जाण्याची तयारी त्यांनी केली होती. नेहमीप्रमाणे बाबांचाही विचार घेतला आणि त्यांचा होकार मिळताच पतीच्या कानावर ही गोष्ट त्यांनी घातली. अशा प्रकारे तिचे बेलापूरला जाण्याचे निश्चित ठरले. परंतु नंतर नानांचे म्हणणे पडले की तिने त्याच दिवशी परत शिर्डीला यावे, म्हणजे मुलाला आजारी आहे तर तिथे भेटायला जावं बेलापूरच्या गावाला. पण इने म्हणजे त्यांच्या पत्नी, त्यांचं म्हणणं होतं निमोणकरांचं, नानासाहेबांचं, की माझ्या पत्नीने मुलाला भेटून ज्या दिवशी भेटायला भेटली त्याच दिवशी परत यायचं. तिने त्याच दिवशी परत शिर्डीला यावे. नानासाहेबांना काही कारण होते म्हणून ते पत्नीला म्हणाले की जा, पण लगेच परत ये. हे ऐकून तिचे मन दुःखी झाले. दुसऱ्या दिवशी पोळ्याची अमावस्या होती. तोही दिवस तिथेच कंठावा अशी बाईंच्या मनात हौस होती, म्हणजे मुलाकडेच पोळ्याच्या अमावस्येचा दिवस थांबावं. परंतु नानांच्या मनाला ते पटेना, त्यांच्या पतीला ते पटत नव्हतं. शिवाय अमावस्येचा दिवस बाहेरगावी जाण्या येण्यासाठी अयोग्य असतो म्हणून, कारण त्या काळामध्ये गाड्यांना लाईट वगैरे असे नॉर्मल नव्हते ना, स्ट्रीट लाईट्स होते. त्यामुळे अमावस्येत प्रवास करणं, अंधारात प्रवास करणं हे धोक्याचं, घातक, अपवित्र मानलं जायचं, अशुभ मानलं जायचं. तर त्यात सायन्सच आहे तसं पाहिलं तर. जरी ते आज सायंटिफिक वाटत नाही की अमावस्येला निघणं न निघणं याच्याने काय फरक पडतो, कारण अमावस्येला आकाशात चंद्राचा प्रकाशही नसतो. एरवी चंद्राचा प्रकाश असतो, म्हणजे जेव्हा ढगाळ वातावरण नसतं आणि रात्री प्रवास करावा लागतो किंवा एखाद्या अनोळख्या ठिकाणी मुक्काम करावा लागतो तेव्हा चंद्राचा प्रकाश असतो, तेवढा पुरेसा असतो. पण अमावस्येला तोही नसतो. म्हणून इथे लिहिलंय की अमावस्येचा दिवस बाहेरगावी जाण्या येण्यासाठी अयोग्य असतो. म्हणून बाईला मोठे कोडे पडले आणि त्यातून सुटका कशी होईल याची तिला काळजी वाटू लागली. बेलापूरला गेल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हते आणि पतीचे मनही दुखावता येत नव्हते. पतीची आज्ञा मोडणे कसे शक्य होते. असो, मग तिने तयारी केली आणि बेलापुरास जायला निघाली. बाबांची स्वारी लेंडी बागेकडे निघाली होती त्यावेळेस त्यांना तिने नमस्कार केला. कोणीही बाहेरगावी जाताना कार्यात विघ्न येऊ नये म्हणून जसे देवापुढे नमस्कार करतात तशीच पद्धत शिर्डीत होती. परंतु तेथील देव साई होता. जाण्याची कितीही घाई असली तरी निघायच्या वेळी त्याच्या पायी शिर्डीकर मस्तक ठेवीत असत. या तेथील पद्धतीप्रमाणे साठ्यांच्या वाड्यासमोर क्षणभर बाबा उभे असताना बाईने त्यांना त्यांच्या चरणांना वंदन केले. नानासाहेब, निमोणकर वगैरे लहान थोर दर्शनाला उत्सुक झालेली मंडळीही
तेथे येऊन बाबांना नमस्कार करती झाली. अशी सर्व मंडळींच्या देखत व विशेषतः नानासाहेबांच्या समोरच बाबा जे काही सर्व त्यांच्या पत्नीला, त्या बाईला म्हणाले, त्या नानासाहेबांच्या समोर नानासाहेबांच्या पत्नीला म्हणाले, त्याची प्रसंगाला योग्यता पहा. पायी डोके ठेवून बाईने निघायची आज्ञा मागितल्यावर बाबा म्हणाले तिला, जा बरे, आता लवकर जा, मन निश्चिंत असू दे. गेल्यासारखी 4 दिवस सुखाने बेलापुरास राहा आणि सर्वांची विचारपूस करून मग शिर्डीला परत ये, असं बाबा म्हणाले. तेव्हा नानासाहेब तिथेच होते, जे नाही नाही म्हणत होते किंवा लगेच परत ये असं त्यांच्या पत्नीला म्हणत होते. असो, बाबांच्या या शब्दांनी बाईचे अनपेक्षित सांत्वन झाले. म्हणजे नकळतच तिच्या मनाला शांतता लाभली, समाधान झालं. निमोणकरांना खूण पटली. म्हणजे निमोणकरांना लगेच कळलं की आपण हिला लवकर यायला सांगत होतो आणि साईबाबांनीच परस्पर तिला सावकाश यायला सांगितलं. आणि दोघांनाही समाधान वाटले. नवऱ्यालाही वाटले, कारण साईंनीच परवानगी दिली सावकाश येण्याची बायकोला म्हणून. आणि त्या पत्नीलाही, त्या बाईलाही समाधान वाटलं, कारण तिला मुलाजवळ तिकडे थांबायचं होतं. सारांश, आपण बेत करतो, म्हणजे आपण काही प्लॅनिंग करतो, परंतु आपल्याला मागचे पुढचे जाणणे शक्य नसते. म्हणजे भूतकाळात काय झालंय, काय कारण आहे, पुढे काय होईल, याचं काही आपल्याला माहित नाही. संतांना आपले हित व अहित, म्हणजे चांगलं आणि वाईट, ठाऊक असतं. संतांना माहीत नाही अशी कोणतीही गोष्ट नसते. त्यांना भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान हातावर असलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट असते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण वागलो म्हणजे आपण सुखसंपन्न होतो. असो, आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुळ्यांवर, जे मुळे आडनावाचे होते, त्यांच्यावर कृपा करून बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या रूपाने दर्शन कसे दिले या मुख्य कथेचे, या अध्यायाची ही जी मुख्य कथा आहे मुळे यांची, या कथेचे निरूपण म्हणजे स्पष्टीकरण पुढे चालवूया. मुळ्यांच्या, म्हणजे ते मुळे होते, त्यांच्या मनात श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांची भेट घेऊन ताबडतोब परत जावे असा हेतू होता. परंतु त्यांना जरी असा हेतू होता, त्यांचा जरी असा हेतू होता मुळेंचा, तरी बाबांचा त्यात दुसराच बेत होता. तो चमत्कार, ते रहस्य लक्ष देऊन श्रोत्यांनी ऐकावे. श्रीमंतांची भेट झाली आणि सर्व मंडळी मशिदीकडे निघाली. मुळ्यांनाही इच्छा झाली आणि मंडळींबरोबर तेही निघाले. मुळे यांनी 6ही शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. ज्योतिषशास्त्रात ते अतिप्रवीण होते, तसेच सामुद्रिकातही पूर्णपणे निपुण होते. सामुद्रिक म्हणजे हात, पाय, चेहरा इत्यादी शरीराचे जे अवयव आहे, या अवयवांवर जे शुभ अशुभ चिन्ह असतात, त्या चिन्हांवरून भविष्य ठरवण्याचं, जाणण्याचं जे शास्त्र आहे, की एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या अंगाच्या कोणत्या भागावर काय चिन्ह आहे, काय दिसतंय, तर त्याच्यावरून ते भविष्य सांगत होते त्या व्यक्तीचं. तर यातही ते निपुण होते. म्हणजे या सामुद्रिक शास्त्रामध्ये सुद्धा भविष्य सांगण्याच्या अंगावरच्या शुभ अशुभ अशा चिन्हांवरून, लक्षणांवरून. बाबांचे दर्शन होताच ते तेथेच रमले. बाबांचे प्रेमळ भक्त त्यांना पेढे, बत्तासे, बर्फी, नारळ, नारिंग म्हणजे ऑरेंज, संत्री इत्यादी फळफळावळ खूप शुद्ध व निष्पाप अंतःकरणाने भेट देत असत. शिवाय तेथे पेरू, केळी, ऊस वगैरे घेऊन माळिणी येत असत. म्हणजे मयातल्या स्त्रिया येत असत, बागकाम करणाऱ्या. त्यांच्याकडूनही मनात आले तर पदरचे पैसे खर्च करून बाबा ते खरेदी करत असत. पदरचा पैसा खर्च करीत, म्हणजे जे भक्तांकडून त्यांना काही आग्रहाने पैसे मिळाले असतील किंवा साईंनीच कोणाकडून काही घेतलं असेल दुसऱ्यांना देण्यासाठी, इतरांसाठीच इतरांकडून घेणारे असे ते पदरचे पैसे. तर पदरचा पैसा खर्च करत साईबाबा आंब्याच्या टोपल्या विकत घेत, केळीही पुष्कळ मागवीत आणि भक्तांना वाटून टाकीत. एक एक आंबा हातात घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये चोळून मऊ झाल्यावर भक्तांच्या हाती तो देत असत. साई स्वतः आंबा चोळून भक्तांना देत असे. आंबा ओठाला लावताच रस पोटात उतरत असे. जणू काय रसाची भरलेली वाटीच तोंडाला लावावी आणि साल व कोय फेकून द्यावी. केळ्याची तऱ्हा तर अजबच होती. भक्तांनी आतल्या गराची गोडी चाखावी, म्हणजे केळ्याचं फळ खावं भक्तांनी, तर बाबांनी त्यांच्या साली चाटाव्या. किती आश्चर्यकारक त्या क्रीडा. ही सर्व फळे बाबा आपल्या हाताने सर्वांना वाटेत असत.
आणि एखाद्या वेळी मनात आले तर एखादे स्वतः फळ चाखत असत. या नित्याच्या नेहमीच्या क्रमानुसार केवळ भक्तजनांसाठी केळ्यांची टोपली विकत घेऊन त्यावेळी ते भक्तांना वाटत होते. शास्त्रीबुवांना बाबांचे पाय पाहून मोठे आश्चर्य वाटले. हे जे सामुद्रिक वगैरे भविष्य पाहणारे शास्त्रीबुवा होते त्यांनी साईंना पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. आणि हातावरील ध्वज, वज्र, अंकुश या चिन्हांसकट रेखांचे निरीक्षण करण्याची इच्छा झाली. त्यावेळी बाबांचे भक्त काकासाहेब दीक्षित जवळच होते. त्यांनी 4 केळी उचलली आणि बाबांच्या हातात दिली. तेव्हा कोणी बाबांना खूप विनंती केली की बाबा, हे क्षेत्र निवासी मुळे शास्त्री, मुळे नावाचे जे शास्त्री मोठ्या पुण्यबळाने आपल्या पायाशी आलेले आहेत, त्यांना फळांचा प्रसाद द्या ना. कोणी विनंती करो वा न करो, बाबांच्या मनात आल्याशिवाय ते कोणाला काहीही देत नसत किंवा करत नसत. मुळे हे केळी नव्हे, हात मागत होते साईंचा पाहण्यासाठी. त्यांचे चिन्ह त्यांना पाहायचे होते हातांवरचे. त्यासाठी आपला हात पुढे पसरत होते. मुळे हे स्वतःचा हात पुढे करत होते, फळ घेण्यासाठी नाही, साईंकडून साईंचा हात पाहण्यासाठी. परंतु बाबा तिकडे लक्ष देत नव्हते आणि सर्वांना प्रसाद वाटत होते. मुळे यांनी बाबांना विनंती केली की मला फळे नकोत, आपला हात द्या, मला सामुद्रिक पाहता येते. परंतु बाबांनी त्यांना हात दिला नाही. तरी देखील मुळे पुढे पुढे सरकू लागले आणि सामुद्रिक पाहण्यासाठी हात लांब करू लागले. पण बाबांनी तिकडे त्यांच्याकडे धुंकूनही पाहिले नाही, म्हणजे थोडंसंही लक्ष दिलं नाही. जणू काय आपण त्या गावचेच नाही, म्हणजे आपला त्या सामुद्रिक पाहणाऱ्या मुळे शास्त्रींशी काही संबंधच नाही, असं साई वागायला लागले. शेवटी मुळ्यांच्या त्या पसरलेल्या हातावर बाबांनी ती 4 केळी ठेवली आणि त्यांना बसा म्हणाले. परंतु मुळ्यांच्या हातात आपला हात दिला नाही. ज्याने जन्मभर ईश्वरासाठी आपले शरीर झिजवले त्याला सामुद्रिक शास्त्राशी काय कर्तव्य. साई महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या आणि ते आपल्या भक्तांचे मायबाप होते. अशी बाबांची निरीच्छ स्थिती, म्हणजे कोणतीही इच्छा नसलेली अवस्था आणि सामुद्रिकाकडे बेपर्वा वृत्ती पाहून, तर अशी बाबांची निरीच्छ स्थिती आणि सामुद्रिकाकडे, म्हणजे सामुद्रिक शास्त्र जाणणारा जो मुळे होता त्याच्याकडे बेपर्वा वृत्ती पाहून शास्त्रीबुवांनी, म्हणजे जे मुळे शास्त्रीबुवा होते, त्यांनी आपला हात आवरला आणि बाबांचा नाद सोडून दिला. थोडा वेळ स्वस्थ बसले आणि नंतर मंडळींबरोबर वाड्यात परत गेले. वाड्यात परतल्यावर मुळ्यांनी स्नान केले, सोवळे नेसले. सोवळं म्हणजे काय तर संध्या पूजा, संध्या म्हणजे मुंज झाल्यानंतर 3 वेळा दिवसातून, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, म्हणजे सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्य डोक्यावर मध्यान्ह असताना आणि संध्याकाळी सूर्य मावळताना एक विधी केला जातो. मुंज झालेल्या मुलगा आयुष्यभर करत असतो ती विधी. म्हणजे आजकाल हे करताना बरेच जण टाळाटाळ करता, वेळ नसतो, कामं आणि कॉलेज शिक्षण वगैरे धावपळ. पण ही परंपरा आहे की आचमन करणं, गायत्री मंत्राचा जप करणं आणि सकाळी देवाची पूजा करणं. तर कोणत्याही संध्या करायच्या वेळेस, देवपूजा करायच्या कर्मांच्या वेळी शुद्धतेने राहता यावे, म्हणजे इकडे तिकडे शिवाशिवांथरुणा पांघरुणाला होऊ नये, कचऱ्याला होऊ नये. म्हणून सगळ्यांना कोणी कोणाला शिवू नये, आपण असं थोडं वेगळं राहावं आणि आपल्याला हे लक्षात राहावं. यासाठी जे कपडे नेसले जायचे, जे धोतर नेसलं जायचं, एक असं वस्त्र की अमंगल पदार्थांपासून दूर ठेवेल, जे धुतलेलं असं रेशमी तलम वस्त्र असेल, रंगीत, लाल रंगाचं किंवा पिवळ्या किंवा केशरी रंगाचं, असं ते सोवळं, त्याला म्हणतात सोवळं. पुरुष नेसतात ते सोवळं, स्त्रिया नेसतात तर ते सोवळ्याचा शालू किंवा सोवळ्याची साडीच असते. त्याला जेव्हा स्त्रिया अशी पूजा वगैरे कर्म करत असतात, कोणत्याही सण समारंभात किंवा अगदी रोजच्या सकाळच्या देवपूजेत सुद्धा, तर सोवळ्यात ते पाणी भरणं किंवा सोवळ्यात स्वयंपाक करणं, याचा अर्थ शिवाशिव इकडे तिकडे दुसऱ्या गोष्टींना न करता ठराविक कार्य पूर्ण करणं, शुद्धतेने, पवित्रतेने, मन पण पवित्र, कपडेही पवित्र आणि विशिष्ट असे कपडे जे नेहमी इकडे तिकडे कोणाचा हात न लागलेले असतील असे, आणि ते शिवलेले नसतील. सोवळं किंवा ती सोवळ्यातली साडी म्हणजे तिला काही असं शिवून काढलेलं नसते. तर असे
वाड्यात परतल्यावर मुळ्यांनी स्नान केले, सोवळं नेसलं आणि अग्निहोत्राच्या नित्यविधीला सुरुवात केली. अग्निहोत्र म्हणजे अग्निहोत्री ब्राह्मण लोक अग्नि यज्ञकुंड छोटंसं प्रज्वलित करतात रोज आणि त्यात अग्नी पेटवतात. शेणाच्या गौऱ्या, समिधा टाकून, तूप इत्यादी टाकून, हवनाची सामग्री टाकून, ज्यामुळे वातावरण पवित्र होतं, हवा शुद्ध होते. दूषित कण असतात, प्रदूषित बॅक्टेरिया हवेमध्ये असतात, ते जसे सूर्यप्रकाशाने नष्ट होतात तसेच ते अग्निकुंडाने, अग्नीने सुद्धा, त्या अग्नीच्या धुराने जे तूप आणि मंत्र म्हटलेलं जे सामर्थ्य त्याच्यात येतं, समिधांचा जो वास असतो शेणासोबत, ती एक आयुर्वेदिक धूपाचाच प्रकार आहे, पण तो एक शास्त्रीय विधी आहे आणि त्या विधीला म्हणतात अग्निहोत्र. त्यामुळे वातावरणाची शुद्धता होते, निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते. तर अग्निहोत्राच्या नित्यविधीला त्यांनी नेहमीच्या विधीला सुरुवात केली. इकडे नेहमीप्रमाणे बाबा लेंडी बागेवर निघाले आणि म्हणाले की गेरू घ्या रे बरोबर, आज भगवे वस्त्र पांघरूया. सर्वांना आश्चर्य वाटले. बाबा गेरूचे काय करणार? गेरू म्हणजे एक दगड असतो, मातीच्या रंगाचा, लालसर तांबूस किंवा केशरी चॉकलेटी अशा रंगाचा, तपकिरी रंगाचा, की त्याला उगळलं किंवा त्याला घासलं किंवा त्याला त्याचा चुरा केला, भुगा केला तर त्याला रंग म्हणून वापरता येऊ शकतो. तो एक रंगच आहे, रंगाचा दगड, ठिसूळ असा, की ज्याच्यापासून चॉकलेटी रंग, केशरी रंग असे रंग त्याच्यातून आपल्याला रंगवण्यासाठी वापरता येतील. तर त्या दगडाच्या प्रकाराला नैसर्गिकरित्या जो मिळतो त्याला म्हणतात गेरू. तर सगळ्यांना आश्चर्य वाटले की बाबा गेरूचं काय करणार. जो तो विचार करू लागला की बाबांना आजच गेरू का आठवला. बाबांचे बोल नेहमीच असे गूढ असायचे, त्याचा अर्थ कोणी जाणावा. परंतु काळजीपूर्वक कानांनी ऐकले तर अनेक अर्थ स्पष्ट होत असत. संतांचे बोल कधीच निरर्थक नसतात, सदा अर्थपूर्ण व गूढ असतात. त्यांची किंमत कोणी ठरवावी. संत आधी विचार करतात मगच बोलतात, अशीच त्यांची नेहमीची रीत असते. बोलण्याप्रमाणे खरोखरच वागणे ठेवतात. या सर्वमान्य सिद्धांताप्रमाणे सर्वांचे वचन कधीही अर्थहीन नसते. लक्ष देऊन चांगले तपासून पाहिले तर त्याचा उलगडा होतो. असो, इकडे बाबा लेंडी बागेवरून परत आले. नगारे व शिंगांच्या आकाराची वाद्ये वाजू लागली. बापूसाहेब जोगांनी मध्येच तातडीने मुळे यांना सुचवले की आरतीची वेळ झाली, मशिदीत येता का तुम्ही. परंतु शास्त्रीबुवांच्या सोवळेपणाला तो प्रसंग अवघड वाटला. म्हणजे ते पूजा वगैरे करत होते आणि सोवळे त्यांनी नेसलेलं होतं आणि आता सोवळ्यात कसं काय जायचं असा त्यांना प्रश्न पडला. म्हणून शास्त्रीबुवा जे मुळे आहेत सामुद्रिक पाहणारे सोहळ्यातले, तर त्यांनी उत्तर दिले की तिसऱ्या प्रहरी दर्शन घे उभवा, म्हणजे दुपारी 4 वाजल्यानंतर, म्हणजे उतरत्या उन्हाच्या वेळेस असं मी येईल ब दर्शनाला. जोग मग आरतीची तयारी करू लागली. इकडे मशिदीत बाबा परत येऊन आपल्या आसनावर बोलत बसले. सर्वांची पूजा होऊन सर्व साहित्यासह आरतीची सिद्धता झाली, म्हणजे आरतीची आता तयारी झाली बुवा दुपारी. इतक्यात बाबा म्हणाले, साईबाबा काय म्हणाले, आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा आणा. म्हणजे तो जो मुळे आहेत शास्त्री, तर ते जे आलेले नाहीयेत हे साईंना कळलेलं आहे आणि साई आता मुद्दाम म्हणताय बाकीच्यांना आरतीच्या वेळी की त्याच्याकडून दक्षिणा घेऊन या. हे ऐकून बापूसाहेब बुट्टी स्वतःच लगेच दक्षिणा मागायला गेले. मुळे नुकतेच स्नान करून सोवळे वस्त्र नेसून स्वस्थ मनाने आसन घालून बसले होते. त्यावेळी निरोप ऐकून मुळ्यांच्या मनात शंका आली. दक्षिणा मी कशासाठी द्यावी, मी अग्निहोत्री पवित्र ब्राह्मण. तर मुळ्यांच्या मनात अशी शंका आली की दक्षिणा मी कशासाठी द्यावी, मी अग्निहोत्री पवित्र ब्राह्मण. बाबा मोठे संत असतील, परंतु मी काय त्यांचा आज्ञाधारक शिष्य किंवा भक्त थोडाच आहे. माझ्याकडून दक्षिणा ते का बरे मागतात, असा विचार केला त्यांनी, मुळे यांनी. अशा प्रकारे त्यांचे मन द्विधा झाले. द्विधा अवस्था म्हणजे ही बाजू खरी वाटते, योग्य वाटते, आणि दुसरी बाजू त्याच्या विरुद्ध बाजू पण, विरुद्ध मत पण योग्य वाटतं. म्हणजे शंका येतात, हे करू की ते करू, हे योग्य का ते योग्य, असं
साशंक मन झालं त्यांचं. साईसारखे दक्षिणा मागतात, कोट्याधीश बुट्टी निरोप आणतात. मुळ्यांच्या मनात जरी आधी शंका आली तरी त्यांनी दक्षिणा बरोबर घेतली. मुळ्यांच्या मनात आणखी एक संशय होता की आरंभ केलेले कर्म तसेच टाकून मशिदीत कसे जावे. नाही पण म्हणता येत नाही. त्यांनी पूजा वगैरे सुरू केली होती वाड्यावर आणि त्यांना ते सोडून जावं लागतंय. संशयी माणसाला निश्चितपणा नसतो. त्याचे मन सदा डळमळीत असते. त्याची प्रगती इकडेही नसते आणि तिकडेही नसते. अशांची त्रिशंकू सारखी सूर्यवंशातील एक प्रसिद्ध राजा त्रिशंकू, विश्वामित्र ऋषींनी त्याला स्वर्गात पाठविले, पण तेथे प्रवेश न मिळाल्याने तो मध्येच लोंबकळत राहिला. तर अशी त्रिशंकू राजासारखी म्हणजे त्रिशंकू सारखी स्थिती, द्विधा मनस्थितीत साशंक मन असणारे, जे डिसिजन घेऊ शकत नाही असे लोक असतात, त्यांची अशी त्रिशंकू अवस्था होते. शेवटी मुळ्यांनी जाण्याचा निश्चय केला. मुळे सभा मंडपात गेले, पण ते दूर उभे राहिले. आपण सोवळे मशीद ओवळी, ओवळी म्हणजे अपवित्र आणि सोवळं म्हणजे पवित्र. आपण पवित्र आहे आणि मशीद अपवित्र स्थान आहे. बाबांजवळ कसं जावं? लांब राहून हात जोडून ओंजळीतून फुले बाबांवर ते टाकू लागले. इतक्यात त्यांच्या दृष्टीसमोर चमत्कार घडला. गादीवरचे बाबा अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मुळ्यांना आपले श्रेष्ठ गुरु, जे मुळे यांचे गुरु होते, घोलप स्वामी, ते दिसू लागले बाबांच्या जागी. इतरांना नेहमी साई समर्थ दिसत होते, तर मुळ्यांच्या डोळ्यांना घोलपनाथ दिसत होते. ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत झालेले होते तरी मुळ्यांना फार आश्चर्य वाटले. ब्रह्मीभूत झाले म्हणजे ते वारले होते, त्यांचा अवतार संपला होता घोलप स्वामींचा, जे मुळे यांचे गुरु होते. आणि मुळ्यांना माहिती होतं की आता देह धारण करून घोलप स्वामी या जगात नाही आहेत, म्हणजेच ते ब्रह्मीभूत झाले, ते ब्रह्माला अर्पण झालेले आहेत, म्हणजे ते परब्रह्मात विलीन झालेले आहेत, ते वारलेत, निवर्तले, त्यांचा अवतार संपलाय. तरी सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ते जिवंत दिसतायत. मग असा विचार त्यांच्या मनात आला, कारण ते समोर त्यांनी साईंना त्या रूपात पाहिलं आणि त्यांना फार आश्चर्य वाटलं. खरं पाहता त्यांचे गुरु जरी समाधिस्थ होते तरी ते दृष्टीसमोर असलेले भासत होते. यामुळे मुळे अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात शंका येऊ लागली. स्वप्न म्हणावे तर झोपलेलो नाही, जागा आहे म्हणावे तर गुरु कसे समोर उभे राहिलेले असतील. मनात असा गोंधळ कसा उठला. थोडा वेळ ते गप्पच झाले. आपण आपल्याला चिमटा घेऊन पाहिला आणि मुळे स्वतःशी म्हणाले की हा प्रकार काही खोटा नव्हे. मनाला उगीच हा संशय का आला. सर्वांसकट मी येथेच आहे. मुळे जरी मूळचे घोलप स्वामींचे भक्त होते आणि बाबांविषयी शंकित म्हणजे शंका घेणारे होते, तरी यापुढे ते शुद्ध मनाने बाबांचे भक्त झाले. स्वतः सर्व जातींमध्ये श्रेष्ठ असे ते ब्राह्मण होते आणि वेद व वेदांगशास्त्रात प्रवीण होते. मशिदीत घोलप स्वामींचे दर्शन झाले म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते वर चढून मशिदीत वरती गेले. बाबांच्या जवळ आपल्या गुरूंच्या पायांना नमस्कार केला, जिथे त्यांना घोलप स्वामी दिसत होते. हात जोडून उभे राहिले. तोंडातून शब्द निघत नव्हते. भगवी वस्त्रे आणि भगवी छाटी यांसह घोलप स्वामींना पाहून मुळ्यांनी धावून त्यांच्या पायी लगेच मिठी मारली. त्यांचा उच्च वर्णाचा अभिमान गळाला. डोळ्यात अंजन पडले म्हणजे खरं स्वरूप कळलं आणि आपल्या निरंजन गुरूंची म्हणजे ज्यात काही दोष नाही अशा गुरूंची भेट होऊन त्यांना जणू काय कुबेराचा खजिनाच प्राप्त झाला. तर आपल्या निरंजन गुरूंशी भेट होऊन त्यांना म्हणजे मुळे यांना त्यांना घोलप स्वामींचं दर्शन झालं, अशी भेट झाली आणि त्यांना जणू काय कुबेराचा खजिनाच प्राप्त झाला. त्यांची संशयाची भावना नाहीशी झाली. बाबांवर प्रीती जडली आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी साईंच्या चरणांकडे ते एक टक लावून पाहत बसले. वाटले अनेक जन्मांची चांगली कर्मे फळास आली, ज्यामुळे साई महाराजांची पावले दृष्टीस पडली आणि त्यांच्या चरणरूपी तीर्थात स्नान घडून दैवच उघडले. आरतीला जमलेल्या इतर लोकांना आश्चर्य वाटले की मुळे आधी लांबून फुले फेकत होते, ते आता बाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर मस्तक डोके का बरं ठेवत आहेत. इतर लोक बाबांची आरती म्हणत होते, तर मुळे घोलप स्वामींचे नाव मोठ्याने घेऊन त्यांचीच आरती गात होते. आणि त्या आनंदात
प्रेमाने तल्लीन झालेले होते. मुळ्यांची सोहळ्याची प्रतिष्ठा पार उडून गेली आणि स्पर्श अस्पर्श ची सोळे ओळे किंवा सामाजिक उच्च निच्चता याची परस्पर शिवाशिव याची आठवणच त्यांना राहिली नाही. साष्टांग दंडवत घालून म्हणजे पूर्ण झोपून पालथं झोपून पोटावर झोपून पूर्ण त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी आनंदाने डोळे मिटले. साष्टांग नमस्कार. मग उठून डोळे उघडतात आणि त्यांना घोलप स्वामी अदृश्य होऊन त्यांच्या जागी साई समर्थांना दक्षिणा मागताना मुळे यांनी पाहिले की आपले गुरु दिसत होते. त्यांनी नमस्कार केला, आरती गायली, घोलपनाथांचं नाव घेतलं आणि नंतर त्यांनी नमस्कार केल्यानंतर जेव्हा ते उठून पाहतात तर तिथे घोलप स्वाम्यांच्या जागी त्यांना साईबाबा दिसताय, जे त्यांच्याकडे दक्षिणेचे पैसे मागताय मुळ्यांकडे. बाबांची ती आनंद स्वरूप मूर्ती पाहून मुळ्यांची चित्तवृत्ती तटस्थ झाली, म्हणजे ते त्रयस्थपणे पाहायला लागले, यातून बाहेर पाहायला लागले. जे काही चालू आहे त्याच्यापेक्षा स्वतःला वेगळं करून ते पाहायला लागले आणि आपली मूळ स्थिती ते विसरले, म्हणजे स्वतः मी कोण आहे कुठे हे ते सगळं विसरले. अशा प्रकारचे साई महाराजांचे कौतुक पाहून मुळ्यांची तहान व भूक नाहीशी झाली. आपल्या गुरुच्या दर्शनाचे सुख पाहून त्यांना फार हर्ष झाला, खूप आनंद झाला. मनाला समाधान होऊन त्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले आणि आनंदाश्रूंचे भरते येऊन बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना मुळे यांनी नमस्कार केला. दक्षिणा काय ती दिली, पुन्हा चरणी मस्तक ठेवले आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू येऊन शरीर रोमांचित झाले. गळा भरून आला आणि मनात अष्टभाव दाटला. अष्टभाव म्हणजे 8 प्रकारचे भावना एकाच वेळी त्यांच्या मनात सात्विक भावना दाटल्या आणि मुळे म्हणाले की मनाचा संशय फिटला, माझ्या मनाचा संशय फिटला. मुळे म्हणून राहिले की माझ्या मनाचा संशय फिटला आणि वर आपल्या गुरूंचे दर्शनही झाले घोलप स्वामींचे. बाबांची ही अलौकिक लीला पाहून मुळ्यांसकट सर्व लोक गहिवरले. या अनुभवाने मग त्या सर्वांना गेरूचा अर्थ समजला. हेच साई, हेच मूळ, हेच मुळे. पण हे मध्येच कसे बदलले याचे लोकांच्या मनात आश्चर्य व्हायला लागले. लोक आश्चर्यचकित झाले. बाबांचे कौशल्य कोणाला समजणार, त्यांची लीला अगाध आहे, म्हणजे न समजणारी आहे. असेच एक मामलतदार हे एक तत्कालीन सरकारी व्यवस्थेमध्ये पद होतं, पोस्टवर होते ते मामलतदाराच्या. तर एक अधिकारी म्हणजे साई दर्शनाच्या इच्छेने बरोबर एका डॉक्टर मित्राला घेऊन शिर्डीस यायला निघाले. डॉक्टर हा जातीने ब्राह्मण असून श्रीरामाचा उपासक होता. स्वतः सद्वर्तनी होते ते डॉक्टर आणि स्नान संध्या व शास्त्राने सांगितलेल्या आचरणाचे नेम निर्बंध पाळण्याची त्यांना आवड होती. साईबाबा मुसलमान आहेत आणि आपले आराध्य दैवत हे सीतापती श्रीराम आहेत, तेव्हा आपण साईबाबांना नमस्कार करणार नाही हे त्यांनी मित्राला आधीच सांगून ठेवले होते. म्हणजे मामलतदार हा जो मित्र होता डॉक्टरचा, त्या डॉक्टरने त्या आपल्या मामलतदार पोस्टवर असलेल्या मित्राला सांगून ठेवलेलं आहे की मी येईल शिर्डीला, दर्शन घेईल साईंचं, पण मी त्यांना नमस्कार करणार नाही, कारण की माझं आराध्य दैवत हे श्रीराम आहेत, अयोध्येचे राजा, पूर्ण पुरुष श्रीराम. तर त्यामुळे आपण साईंना नमस्कार नाही करू शकत असं त्यांनी आधीच सांगितलं त्या डॉक्टरने. मुसलमानाच्या पायाला नमन करणे हे मनाला पटत नाही, म्हणून शिर्डीला जाण्यासाठी सुरुवातीपासूनच मी शंकित होतो असेही ते म्हणाले होते. मग मामलतदारांनी काय उत्तर दिलं डॉक्टरला, त्यांच्या मित्राला, की पाया पडा हा आग्रह कोणीही तुम्हाला करणार नाही किंवा हट्टही धरणार नाही. कोणी आग्रह करील असा समज तुम्ही करून घेऊ नका आणि शिर्डीला जाण्याचा बेत मनात पक्का करा, म्हणजे प्लॅनिंग फिक्स करा. आणि बाबा देखील स्वतःला नमस्कार करा असे म्हणणार नाहीत. अशा प्रकारे आश्वासन दिलं मामलतदारांनी. त्यानंतर डॉक्टरांना जाण्याची इच्छा झाली. मग मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळा संशय दूर सारून आणि दृढ निश्चय करून ते दर्शन घेण्याकरता निघाले. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की ते डॉक्टर जेव्हा शिर्डीत आले आणि मशिदीत गेले तेव्हा त्यांनी स्वतःच लोटांगण घातलं. त्यांच्या मित्राला खूप आश्चर्य वाटलं, मामलतदारांना आश्चर्य वाटलं की डॉक्टरने कसं काय लोटांगण घातलं.
त्यांनी प्रश्न केला, मामलतदारांनी प्रश्न केला की आपण केलेला निश्चय कसे विसरला? म्हणजे तुम्ही जे फिक्स केलं होतं, ठरवलं होतं की नाही नमस्कार करायचा, ते कसं काय विसरला? आमच्या आधीच मुसलमानाला लोटांगण कसं काय घातलं? म्हणजे मुसलमान म्हणून नव्हतं म्हणत, फक्त हे त्यांना आठवण करून द्यायला मुसलमान शब्द इथे बोललेत मामलतदार, की तुम्हाला मुसलमान मानत होते साईंना आणि म्हणून तुम्ही त्यांना लोटांगण घालणार नव्हते असं ठरवूनच इथे आले होते, आणि इथे आम्ही साईंना नमस्कार करायच्या आधीच तुम्ही कसं काय लोटांगण घातलं, नमस्कार केला, असा प्रश्न केला. मग ते डॉक्टर आश्चर्यकारक गोष्ट सांगू लागले. आता डॉक्टर काय सांगतायत? ज्यांनी नमस्कार केलाय ते आता उत्तर देत आहेत मामलतदारांना. डॉक्टर म्हणताय, त्यांचा अनुभव सांगताय की मी श्यामवर्ण सुंदर कोमल व सुरेख श्रीरामाचे रूप पाहिले आणि लगेच शुद्ध मनाने नमस्कार केला. तेच पहा आसनावर बसले होते, म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम, अयोध्येचे राजा राम, मर्यादा पुरुषोत्तम, सीतापती श्रीराम, हनुमानांचे स्वामी, रावणाचे शत्रू श्रीराम तिथे बसले होते, सर्वांशी बोलत होते आणि अर्ध्या मिनिटात तिथे साईरूप दिसू लागले. म्हणून मी आश्चर्यचकित झालो. हे काय स्वप्न म्हणावे? हे कसले मुसलमान? हे तर योगसंपन्न अवतार पुरुषच असावेत. चोखामेळा जो विठ्ठलाचा भक्त होता, संत चोखामेळा, हे जातीने महार होते. रोहिदास हे चांभार होते. सजन हा कसाई होता, म्हणजे हिंसा करणारा संत होता, पण तो संत होता. यांच्या जातीचा कर्माचा काही संबंध नाही. यांच्या जातीचा विचार कशाला करायचा? केवळ जगावर उपकार करण्यासाठी, लोकांचं भलं करण्यासाठी, जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपले निर्गुण निराकार रूप टाकून हे संत जगाला आकार देण्यासाठी आले आहेत. हा तर प्रत्यक्ष इच्छित फल देणारा साई कल्पवृक्षच आहे. हा क्षणात साई तर क्षणात श्रीराम होतो. माझा मीपणाचा खोटा समज त्याने दंडवत प्रणाम करून नष्ट केला. असं त्यांनी उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी व्रत घेतले की जोपर्यंत साईनाथ त्यांच्यावर कृपा करत नाही तोपर्यंत ते मशिदीत पाऊल ठेवायचे नाही, आणि ते शिर्डीत उपास करत राहिले. अशा प्रकारे 3 दिवस गेले आणि 4था दिवस उजाडल्यावर काय गोष्ट घडली ते नीट लक्ष देऊन ऐका. खानदेशात राहणारा डॉक्टरांचा एक मित्र अकस्मात साईबाबांच्या दर्शनाला तिथे शिर्डीत येऊन पोहोचला. खानदेश म्हणजे महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार इत्यादी जे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांचा जो भाग आहे त्याला खानदेश हा विभाग म्हटला जातो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात जसे कोकणात काही आहेत जिल्हे, कोकणी भाग आहेत, त्यानंतर खाली दक्षिण महाराष्ट्रात आहे, किंवा आपण त्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. सोलापूर, सातारा, सांगली, वरती नाशिक, असे पुणे इत्यादी, नगर वगैरे. आणि मग आपण मराठवाडा येतो बाजूला, तर वरती खानदेशचा भाग येतो. तर मराठवाड्यामध्ये जसं औरंगाबाद आहे, नगरचा भागही म्हणता येईल, पण प्रत्यक्ष नगर नाही आहे ऑफिशियली. तर मराठवाड्याचा भाग जिथे बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर असे जिल्हे आहेत. आणि उर्वरित सगळे पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत, नागपूर, गडचिरोलीपर्यंत, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम वगैरे वगैरे, तर हे सगळे जिल्हे विदर्भ भागात येतात. तर असे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे भाग आहेत, त्यातला खानदेश एक भाग आहे. मराठी लोकांना हे माहिती आहे, तरीही मी सांगतो आहे, कारण मला माहिती आहे की सगळ्याच मराठी लोकांना महाराष्ट्रात राहायची किंवा महाराष्ट्रातल्या भूगोलाची, इतिहासाची जाण असेलच असं नाही, किंवा कदाचित त्यांना माहिती असेल आणि त्यांना जरा कन्फ्यूज होत असेल की नेमकं खानदेश म्हणजे कोणते जिल्हे, तर त्यासाठी ही उकल करून सांगितली. तर खानदेशातला म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव इथे राहणारा डॉक्टरांचा एक मित्र अकस्मात साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आला. त्याची 9 वर्षांनी त्या दुसऱ्या हे जे डॉक्टर आलेले होते त्यांच्याशी भेट झाली, म्हणून पोटात अत्यंत आनंद मावत नव्हता. म्हणजे खूप त्यांना छान वाटलं, बरं वाटलं. डॉक्टर सुद्धा जे आधीचे डॉक्टर आहेत, ज्यांना श्रीरामाचे भक्त आहेत आणि त्यांना अनुभव आला, ते सुद्धा त्या मित्राच्या पाठोपाठ मशिदीत दर्शनाला गेले. दर्शनाला जाताच नमस्कार केल्यावर बाबांनी डॉक्टरांना विचारले की का डॉक्टर, कोणी तुला बोलावणारा आला होता का? मग का आलास? मशिदीत का आलास? कारण की साईंसमोर त्यांनी व्रत घेतलं होतं, एक प्रकारचा नियम ठरवला होता की मी साईंचं दर्शन घेणार नाही जोपर्यंत, म्हणजे मशिदीत येणार नाही साईंना भेटायला जोपर्यंत साई कृपा करणार नाहीत माझ्यावर.
असं त्याने मनाशी ठरवलं होतं त्या डॉक्टरने, ज्याला साईंमध्ये श्रीरामाचं दर्शन झालं. त्यानेच हे ठरवलं होतं की साईंनी आता स्वतः कृपा करावी, तेव्हाच मी मशिदीत येईल. पण आता त्यांचा मित्र जो खानदेशातून आला, तर त्याच्यासोबत हे मागोमाग त्यांचं लक्षही नव्हतं की त्यांनी व्रत घेतलंय, 3 दिवसापासून उपवास करताय. आणि 4थ्या दिवशी मित्र आला आणि मित्र यांना भेटला, ज्यांना श्रीराम दिसलाय साईंमध्ये आणि ज्यांनी व्रत घेतलेलं आहे, उपवास करताय, साईंची कृपा व्हावी यासाठी मशिदीत जात नाही. ते मित्रासोबत डायरेक्ट गेलेत साईंना भेटायला. मग साईंना हे कळलं, कारण साई अंतर्यामी आहेत. आणि मग समोर त्या डॉक्टरला पाहून मित्र डॉक्टर आला बा याचा, म्हणून हा आला लगेच भेटायला आणि याला याच्या व्रताची आठवण करून द्यावी की हा चढणार नव्हता मशिदीची पायरी जोपर्यंत साई म्हणजे मी याला दर्शन देत नाही किंवा याच्यावर कृपा करत नाही, असं याचं म्हणणं होतं. मग हा का आला असं आपण त्याला उगाच चिडवावं या हेतूने साई मुद्दाम विचारत आहेत त्या डॉक्टरला की काय डॉक्टर, कोणी तुला बोलावणारा आला होता का, मग का आलास मशिदीत सांग मला. असा बोचक प्रश्न ऐकून डॉक्टर ओशाळले म्हणजे त्यांना चेहरा दाखवणं नकोसं झालं की आता काय उत्तर देऊ. त्यांना काही सुचलं नाही, ते लाजले, हिरमुसले, म्हणजे रुसले नाही पण ओशाळले. आपल्या केलेल्या निश्चयाची आठवण झाली. त्यांनी जे ठरवलं होतं की मी मशिदीत नाही येणार जोपर्यंत साई कृपा होत नाही तोपर्यंत, पण अचानक येऊन गेले नकळत आणि मनात पश्चाताप पाहून खेद करते झाले. परंतु त्या दिवशी मध्यरात्री त्यांच्यावर बाबांची कृपा झाली, कारण बाबांसाठीच त्याने कृपा होईल तेव्हाच मशिदीत चढेल असं ठरवलं होतं. आणि नकळतपणे या डॉक्टर भक्ताचं मशिदीत पाय लागले, मशिदीत तो आला परत आणि त्यामुळे मग साईंनाच त्याच्यावर दया आली आणि त्याच रात्री त्या भक्ताचे शब्द, त्याचं व्रत मोडू नये, त्याचे शब्द खाली पडू नये म्हणून त्याला त्याच रात्री झोपेत असताना काय अनुभव दिला ते आता ऐका. परंतु त्या दिवशी मध्यरात्री त्या डॉक्टरवर, ज्याची श्रीरामावर भक्ती होती आणि श्रीरामाचं दर्शन त्याला झालेलं होतं आणि ज्याने व्रत घेतलं होतं साईंची कृपा झाल्याशिवाय पायरी चढणार नाही मशिदीची, पण नकळत मित्रासोबत चढली गेली, साईंचं दर्शन झालं आणि मग पश्चाताप झाला साईंच्या बोलण्यामुळे की का आलास बुवा. आणि मग रात्री काय झालं, मध्यरात्री त्यांच्यावर कृपा झाली बाबांची आणि झोपेत असताना परमानंद स्थितीची गोडी त्यांनी चाखली. पुढे डॉक्टर आपल्या गावी परत गेले तरी त्या संपूर्ण स्वानंद स्थितीचा अनुभव त्यांना 15 दिवस येत राहिला. म्हणजे ते त्याच अवस्थेत 15 दिवस होते, जो त्यांना साक्षात्कार झाला, परमानंद साईंनी दाखवला स्वप्नात. आणि त्यांची साई चरणी भक्ती वाढली. असे साईंचे अनेक नवे अनुभव सांगता येतील आणि ग्रंथाची थोरवी वाढेल, म्हणजे हे ग्रंथाचं महत्व वाढेल. परंतु पाल्हाळ वाढण्याच्या भीतीने हा वर्ते घेतो, असं लेखक म्हणताय. पाल्हाळ म्हणजे फापट पसारा, खूप बडबड, वायफळ लिखाणकाम, लांबलचक गोष्टी वाढतील ग्रंथामध्ये अशी भीती आहे आणि त्यामुळे मी आवर्त घेतो. म्हणजे आता थोडक्यात ही गोष्ट, हे प्रसंग सगळा अध्याय थांबवतोय. आरंभीची मुळ्यांची कथा ऐकून श्रोत्यांच्या चित्ताला आश्चर्य वाटेल, परंतु त्यातील सार आणि शिकवण त्यांनी समजून घ्यावी. जे मुळे यांना घोलप स्वामी दिसले होते आणि जे सोळे पाळणारे होते आणि नंतर दंडवत करायला लागले ते मुळे सामुद्रिक पाळणारे, तर ते समजून घ्यावे. त्यातलं काय शिकवण आहे ती समजून घ्यावी. साई काय सांगत होते त्यातून, की स्पृश्यास्पृश्यता, उच्च नीच भाव, ज्ञानाचा गर्व, जातीपातीतला भेदाभाव हे धरायला नाही पाहिजे. जो ज्याचा गुरु असेल त्याच्याच ठिकाणी दृढ विश्वास असावा, दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नसावा. हाच मथितार्थ म्हणजे अपेक्षित अर्थ मनात ठसवला पाहिजे. यापेक्षा बाबांच्या या लीलेत आणखी कोणताही हेतू मला दिसत नाही. कोणी कसाही विचार करो, परंतु हाच अर्थ निघेल. कोणाची कीर्ती कितीही असो, आपल्या गुरुची मुळीच नसो, तरी देखील आपल्या गुरुच्या ठिकाणीच विश्वास बसला पाहिजे. हाच येथील उपदेश आहे. पोथी पुराण शोधू गेले तरी त्यात हाच उपदेश सगळा भरलेला दिसतो. तरी पण अशी खुणगाठ पटल्याशिवाय विश्वास बसत नाही. आपल्या स्वतःचा पक्का विश्वास नसूनही स्वतःला आत्मनिष्ठ म्हणून मिरवतात. त्यांच्या जन्माचे सगळे कष्ट ठिकठिकाणी स्पष्ट दिसतात. इदमच नास्ती परमच न आ, म्हणजे हेही नाही आणि तेही नाही, असं शास्त्रात उक्ती आहे, वाक्य आहे.
सदा मनाला चिंता, एक क्षणही मनाला शांती नाही आणि मुक्त म्हणून फुशारकी मारतात. असो, आता लेखक शेवटी म्हणतोय की 12व्या अध्यायाच्या शेवटी की पुढील अध्यायाची गोडी यापेक्षाही चांगली आढळेल ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना. वारंवार घेतलेले साईंचे दर्शन अमर्याद आनंदाचा भोग मिळवून देते. भक्त भीमाजी पाटलाचा क्षयरोग कसा घालवला आणि त्याचा नानासाहेब चांदोरकरांवरचा भरवसा बाबांनी दृष्टांत देऊन कसा पटवला हे पुढच्या अध्यायात कळेल. केवळ दर्शनाचा असा प्रताप आहे जो केवळ दर्शन घेतल्याने पापमुक्त करतो. तो या लोकातील म्हणजे या पृथ्वी तलावरील किंवा या संसारातील भोग भोगून भोग पदरात घालतो आणि परलोकातील भोगही भरपूर देतो. म्हणजे परलोकातलं आनंद आणि या जीवनातला, या जन्मातला आनंद दोन्ही प्रसाद म्हणून देतो. कोण? साई किंवा गुरु. योगीजनांचा दृष्टीपात नास्तिकांनाही पापापासून संपूर्णपणे मुक्त करतो. योगीजन म्हणजे जे योगी आहेत, ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, तर त्यांचा दृष्टीपात म्हणजे त्यांची नजर पडणं किंवा त्यांनी तुमच्याकडे म्हणजे नास्तिकांकडे, तुमच्याकडे नाही, आपल्याकडे नाही, नास्तिक जे असतील, ज्यांची श्रद्धा नाहीये, कोणत्याच देवावर विश्वास नाहीये, अनुभव नाहीये, ते मानतच नाही देवाचं अस्तित्व, ईश्वरी सत्ता वगैरे, तर अशा नास्तिकांनाही पापापासून संपूर्णपणे मुक्त करतो. कोण? योगीजनांचा दृष्टीपात म्हणजे योगी संत वगैरे महात्म्यांचं नुसतं पाहणं सुद्धा, त्यांची कृपा. तर आस्तिकांची गोष्ट काय सांगावी? जे आस्तिक आहेत, जे ऑलरेडी मुळातच श्रद्धा ठेवतात ईश्वरावर, गुरूंवर, साईंवर, संतांवर, ते मुळातच चांगला भाव ठेवलेला आहे त्यांनी देवाबद्दल, साईंबद्दल किंवा गुरूंबद्दल, तर त्यांना तर आणखीन मोठा प्रभाव त्यांच्यावर होणारच. म्हणजे त्यांना पाहिजे ते सगळं त्यांना छान मिळणारच. ते सहजच पापमुक्त होतील. जे आस्तिक आहेत ते पापमुक्त होतील. ज्याची ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेली आहे, म्हणजे परब्रह्मामध्ये ज्याचं मन लागलेलं आहे, ज्याला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झालेले आहे, अशा महात्म्याची दृष्टी म्हणजे अशा संत किंवा अशा गुरु, सद्गुरूची दृष्टी, इथे यात साईंची दृष्टी ज्याच्यावर पडेल तो पार करून जाण्यास कठीण पापेही सहज तरून जाईल, म्हणजे पार करून जाईल. अशी बाबांची न समजू शकणारी कळा आहे, म्हणजे लीला आहे, वागणं आहे. बाबांचे तुम्हावर प्रेम आहे म्हणून जाणते नेणते सर्व तुम्ही शुद्ध मनाने ऐका. म्हणजे तुम्ही हे का ऐकू शकताय, हा व्हिडिओ तुम्ही का पाहू शकताय, ही पोथी लेखकाने लिहिलेली का आपण वाचू शकतोय, मी का सांगू शकतोय, तर हे सगळं कशामुळे होतंय की बाबांचं आपल्यावर प्रेम आहे, तुम्हावर प्रेम आहे, माया आहे, कृपा आहे. म्हणून हे आपण शुद्ध मनाने ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, असं इथे लेखक लिहितोय. जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा असतो, जेथे जीवांना बाबांचा लळा असतो, तेथेच खरा मायेचा उमाळा प्रगट होतो. तेथेच श्रवणाची मौज असते. श्रवण म्हणजे ऐकण्याची, मौज म्हणजे आनंद असतो. अनन्य भक्तांकरता जे निश्चित आश्रयस्थान आहेत, त्या साईंच्या चरणांना हेमाड म्हणजे हेमाडपंत लेखक, ग्रंथलेखक नमन करतो. त्यांच्या करणीला पार नाही, साईंच्या वागण्याला, कृपेला पार नाही, म्हणजे कोणीच तसं नाही किंवा हे समजणं कोणाच्याही बसची बात नाही. संसाराच्या जन्ममरणाचे भय दूर करण्यास ते साई समर्थ आहेत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री संत घोलप रामदर्शनम नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. उद्या आपण 13वा अध्याय पाहू.